करायचं आहे ना. हा, प्रिपोजिशन ऑफ डिरेक्शन घेतोय आपण आज. काय असते डिरेक्शन? काय डिरेक्शन म्हणजे वे, मार्ग आपण आहे ना. जेव्हा डिरेक्शन शी कन्सर्न असते तेव्हा आपण प्रिपोजिशन ऑफ डिरेक्शन वापरतो. आता डिरेक्शन साठी कोणते कोणते प्रिपोजिशन वापरतात? टू, फ्रॉम, इनटू, along, over है ना, थ्रू, क्रॉस आणि and काय and काय and काय आर्टिकल आहे, कंजक्शन आहे. आता प्रिपोजिशन नंतर आपण नंतरचा पार्ट घेणार आहोत कंजक्शन. तर टू, फ्रॉम, इनटू, along, over, through आणि around याचा आपण वापर करतो जेव्हा काय सांगायचे राहते, डिरेक्शन सांगायचं राहते. प्रिपोजिशन ऑफ डिरेक्शन. ओके, सो let us take one by one. The first is to वापरायचं आहे आपल्याला. See example, I am walking to school. I am walking to school याचा मराठीत अर्थ काय होतो? नाही, च्या दिशेने म्हणायचं नसते, ते डिरेक्शन साठी आपण टू वापरतो. मी शाळेला ला म्हणून वापरता येते. मी शाळेला जात आहे. आय एम गोइंग टू, आय एम वॉकिंग टू स्कूल. जसं आय गो टू स्कूल आपण काय म्हणतो? आय गो टू स्कूल. सी, वी यूज टू अँड टूवर्ड्स. टूवर्ड्स हा शब्द ऐकलाय तुम्ही? प्रिपोजिशन टूवर्ड्स. टूवर्ड्सचा अर्थ काय होतो? च्या दिशेने किंवा च्या. मीन्स बोथ द वर्ड्स आर यूज्ड टू एक्सप्रेस डिरेक्शन. टूवर्ड्स इन द डिरेक्शन ऑफ, म्हणजे त्या दिशेने जेव्हा वापरतो तेव्हा तुम्हाला टूवर्ड्स हा शब्द वापरता येतो. टू आणि टूवर्ड्स मध्ये काय डिफरन्स आहे? या वाक्याला टूवर्ड्स मध्ये ते काय? आय एम वॉकिंग टूवर्ड्स स्कूल, आय एम वॉकिंग टूवर्ड्स स्कूल असं म्हणता येते का? टू मध्ये येते. टू चा अर्थ काय होतो? म्हणजे तिकडे. मी आय एम वॉकिंग टू स्कूल म्हणजे शाळेला. ओके, तर हे डिरेक्शन आहे ना, इथे आरो करून दाखवलं पण आहे की यू आर गोइंग टू स्कूल. ओके, टू आणि टूवर्ड्स चा अर्थ काय होतो? की आय एम वॉकिंग टू स्कूल म्हणजे तुमचं डेस्टिनेशन काय आहे? स्कूल आहे. When we use a word to, it tells the proper destination. Just if you are making a sentence, I go to school, म्हणजे मी शाळेला जातो, तर तुम्ही नक्कीच कुठे जाणार? शाळेला जातो, दुसऱ्या बिल्डिंग मध्ये नाही. बरोबर आहे. बट आय एम गोइंग टुवर्ड्स स्कूल जर म्हटलं, आय एम गोइंग टुवर्ड्स स्कूल म्हणजे मी शाळेकडे जात आहे, याचा अर्थ नाही की तुम्ही शाळेत जात आहे. तर टुवर्ड्स काय सांगते? इन द डिरेक्शन ऑफ, च्या दिशेने, तिथे नाही. ओके, आय एम गोइंग टुवर्ड्स द रेल्वे स्टेशन. जसं एखाद्याचं लोकेशन सांगायचं असेल, अ कार इज मूव्हिंग टुवर्ड्स द रेल्वे स्टेशन. ओके, द सेंटेन्स इज the car is moving towards the railway station. याचा अर्थ काय होतो? डिरेक्शन आहे की कार कुठे चाललेली आहे. इफ यू आर वॉचिंग द डिरेक्शन ऑफ कार, ओके, इफ यू हॅव ट्रॅक द लोकेशन and after tracking you are just getting the information about the way the car is going, and you found that the car is going in the direction of the railway station. Okay, so when we express on the way, म्हणजे त्या दिशेने म्हणून जेव्हा आपल्याला बोलायचं असते तेव्हा आपण कशाचा वापर करतो? टुवर्ड्स. द कार इज मूव्हिंग टुवर्ड्स द रेल्वे स्टेशन म्हणजे कार कोणत्या दिशेने चाललेली आहे? रेल्वे स्टेशनच्या दिशेने. याचा अर्थ असा नाही की ती रेल्वे स्टेशनला चालली आहे.
याचा अर्थ नाही की ती मे बी इट विल चेंज द डिरेक्शन. त्यानंतर समोर गेल्यानंतर कदाचित ती आपलं डिरेक्शन पुन्हा काय करेल, चेंज करेल. बट ॲट दिस मोमेंट ओके car is moving towards the railway station. So towards we use for the direction of particular object and to is used for the object in the direction of the object. म्हणजे टू केव्हा वापरायचा, जेव्हा त्याच ऑब्जेक्टला तुम्ही पोहोचता, त्याच डायरेक्शनला तुम्ही जाता तेव्हा टू वापरायचं. आणि टुवर्ड्स केव्हा वापरता, च्याकडे जाता, म्हणजे त्याच डायरेक्शन त्याच डेस्टिनेशनला तुम्ही जाल हे काही नक्की नाही. बट यू आर गोइंग ऑन द डिरेक्शन ऑफ, पण त्या दिशेने तुम्ही जाता तेव्हा कशाचा वापर करायचा, टुवर्ड्स वापर करायचा. ओके सी नाउ इट इज इनटू. ओके आता त्याच्यानंतरचा आहे रिचर्ड केम इनटू द रूम. नो इनटू, इनटूचा अर्थ काय होतो, हा च्या आत असा म्हणून आपण काय करतो, वापरतो च्या आत इनटू. Even we use a word in. Okay तर याच्याबद्दल मी तुम्हाला in सांगितलंय बघा. in केव्हा वापरायचा, we use in to express being inside of something. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऑलरेडी कुठे असाल, आतमध्ये असाल, you are already inside, so you can use a word in. Just like you are sitting in the class, you can say if you got a phone call from outside and you say hello and asked where are you, and your reply is I am in the class or I am into the class. What will be your reply, I am in the class or I am into the class? Of course I am in the class. Why in? Because you are already inside. When something already in, so we use in, being inside of something. This is a hall or a classroom and you are already in, that's why I am in the class, not I am into the class. But suppose we use into for the movement from outside to inside. See the difference between in and into. We use in to express being inside of something and into from the movement outside to inside. म्हणजे बाहेरून आत अशी मूवमेंट जेव्हा सांगायची असते तेव्हा आपण कशाचा वापर करतो, into चा वापर करतो. म्हणजे into म्हणण्यासाठी काय असलं पाहिजे, मूवमेंट असलं पाहिजे. Now you can see that person Richard came into the room, means he came from outside to inside. So he came from outside to inside, and this is a direction. Into is used to express direction because this is a preposition of direction. So there is a movement from the outside to inside. The direction is like that. He came from outside to inside. तो बाहेरून आतमध्ये आला, तर या डायरेक्शनने आला, त्यासाठी आपण कशाचा वापर केला, into. So आता जसं एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. He jumped, fill in the blank, well. He jumped, fill in the blank, well. In or into? He jumped, fill in the blank, well. Is there in or into? तुझं नाव काय म्हणे? शीतल बसारकर. शीतल बसारकर. हाँ शीतल बसारकर. He jumped in the well or into the well? Into the well. Why into? Because there is a movement. He jumped from outside to inside the well. So there is a movement. That's why into. And suppose the sentence is like he is in the well. जर म्हटलं परशा कुठे आहे म्हणून तुम्ही उत्तर काय देणार? is in the well. म्हणजे in the well केव्हा वापरायचा? Already inside. Like he is in swimming pool means already swimming. I am swimming in the pool. I am swimming in the pool. म्हणजे तुम्ही कसं म्हणणार, मी पूल मध्ये स्विम करत आहे. I am swimming in the pool. Means you are already inside.
But from if you have jumped from outside to inside, then you can use a word into. त्यावेळेस तुम्ही कशाचा वापर करणार into. See, when work is done, then we use in. Not. There is nothing about done, no. Work done is a different concept. It is used for tense, no. कारण सर आपण आतमध्ये आहोत तर आपण ते कार्य केलं आहे आतमध्ये आहोत म्हणजे समजा सपोज आपण रूम मध्ये आहोत ते कार्य आपल्याच्यानं झालेलं आहे रूम मध्ये see action, no. If you talk about action, there is a different segment. We learn tense, no. Tense you know, present tense we express to say that action done, has completed, has finished. So that is a part of tense. Prepositions are not related to work done or action done. जे preposition चा काम काय असते? रिलेशन सांगा. आपण डेफिनेशन बघितली ना. Work of functioning a preposition that it states the relation. See that. Then I am in the pool means what is you and pool. जे I am in the pool म्हटलं तर काय झालं? तुम्ही आणि pool मधला काय संबंध आहे? तुम्ही म्हटलं I am pool in वापरलाच नाही. I am in the pool म्हणण्याऐवजी तुम्ही काय म्हटलं? I am in वापरला आहे. I am the pool म्हटलं तुम्ही. याचा अर्थ काय होतो? मैं स्विमिंग पूल आ जाओ तैरो मुझे है ना. सो दैट इज अ डिफरंट थिंग. सो आय आणि पूल चे जे रिलेशन आहे ते मेंटेन करण्यासाठी मीन्स वेअर आर यू. सो आय एम इन द पूल. सो आय आणि पूल चे ते काय करते? रिलेशन स्टेट करते. आय जंप इनटू द पूल म्हणजे आय जंप इन म्हणजे मी पूल मध्ये जंप केले. तर आय जंप इनटू द पूल. ओके अगर इनटू वापरले नाही आय जंप पूल है ना. तर आय जंप इनटू न वापरता आय जंप पूल जर वापरला तर वाक्याचा अर्थ काय होतो की मी पूल जंप केला है ना. आय जंप द पूल म्हणजे मी पुलामध्ये उडी मारली असा अर्थ होतो का. इनटू वापरला तर पुलामध्ये उडी मारली. आय जंप द पूल म्हटलं तर मी पूल जंप केला. त्याचा अर्थ जो आहे तो बदलते. ओके म्हणजे आय जंप द पूल म्हणजे तो स्विमिंग पूल उडी मारली पुलाच्या बाहेर. म्हणजे असा मोठा पूल होता मी उडून उडी मारली. तुम्ही तिकडे जर दुसऱ्या थरावर पोहोचले पाण्यात तर पोहोचलेच नाही. आय जंप द पूल नो लाईक वी हॅव ओव्हर आय जंप्ड ओव्हर द पूल म्हणजे पुलावरून उडी मारली. सुपरमॅन वगैरे करतात तसं है ना. म्हणजे तुम्हाला उडी मारायची होती पुलामध्ये तुम्ही पुलाच्या बाहेर उडी मारली. आय जंप द पूल म्हणजे त्याला क्रॉस केलं. ओके but क्रॉस म्हणायचं असेल तर अक्रॉस प्रिपोजिशन आहे म्हणजे दॅट स्टेट्स द रिलेशन. प्रिपोजिशन स्टेट्स द रिलेशन. ओके if you talk about action we study the grammatical content tense. It expresses your action. It expresses continuous action by using present continuous tense. It expresses complete action by using present perfect tense. Okay. So into used to show motion or movement. So where we use into to express motion or movement. म्हणजे जी movement आहे जसं आपण म्हटलं की बाहेरून आतमध्ये जस्ट लाईक द बॉल फेल इनटू द रिव्हर. द बॉल फेल इनटू द रिव्हर म्हणजे बॉल नदीत पडला. सो देयर इज ए मूवमेंट म्हणजे तो बाहेरून तो पुढे पडला. तुम्ही जर बॉल पाण्यात फेकला तर नक्कीच तो बाहेर पुढे पडेल पाण्यात पडेल म्हणजे तिथं काय झालं आहे मूवमेंट. मूवमेंट अँड मोशन्स बोथ आर द सेम वर्ड्स. त्याला आपण काय म्हणतो हालचाल झाली. काय म्हणतो हालचाल. ओके सो दॅट्स इट अबाउट इनटू. नाउ लेट अस सी द व्हाट इज नेक्स्ट. She has returned from town. See, where to use a word from? So from is used to express the starting place where the action has begun. म्हणजे जिथं क्रिया सुरू झाली
ते जे स्टार्टिंग पॉइंट जे आहे नाही का, ते स्टार्टिंग पॉइंट सांगत असताना कशाचा वापर केला जातो? फ्रॉमचा. शी हॅज रिटर्न फ्रॉम टाउन. सो द म्हणजे ती याचा मराठीत अर्थ काय होतो? शी हॅज रिटर्न फ्रॉम टाउन. हा, ती गावाहून आली. म्हणजे गावाहून आली म्हणजे स्टार्टिंग पॉइंट काय आहे? गाव, टाउन है ना. म्हणजे इथून सुरुवात झाली. जसं म्हटलं फ्रॉम मंडे. फ्रॉम मंडेचा अर्थ काय होतो? मंडे पासून. आता ऍक्च्युली आजच मंडे आहे तर फ्रॉम सॅटरडे. वी हॅव स्टार्टेड ऑफलाइन क्लासेस फ्रॉम. मी सॅटरडे म्हणतोय, तुम्ही म्हणता मला माहित आहे की नाही कधीपासून आपण ऑफलाइन सुरू केलं? आठवते पहिला क्लास कधी झाला इंग्रजीचा? तुला आठवते? तुला काय आठवते? शिकवलेलं आहे. आता ते आठवण ठेवायचं तुम्ही कधीपासून क्लासला कधी झालं तुला माहिती आहे की नाही? मी विसरला. क्लास कधीपासून सुरू झाला? मयूर पहिला इंग्रजीचा क्लास कोणत्या दिवशी केली? वेनसडेला. फ्रॉम वेनसडे. आय हॅव जॉईन माय ऑफलाइन क्लासेस फ्रॉम वेनसडे. ओके, तर म्हणजे फ्रॉम वेनसडे चा अर्थ काय होतो? म्हणजे बुधवार पासून. तर फ्रॉम केव्हा वापरायचं? इंग्रजीत कडे तुम्हाला पासून लिहून भेटणार रे. इंग्रजीत जर प्रिपोजिशन विचारलं तर लिहून राहते का पासून साठी कोणत्या शब्द? स्टार्टिंग पॉइंट. हा, तर तुम्हाला माहित पाहिजे की जेव्हा आपल्याला स्टार्टिंग पॉइंट जे आहे ते मेन्शन करायचं असते तेव्हा मग आपण कोणता प्रिपोजिशन घेतो? फ्रॉम. सो वी यूज ए वर्ड फ्रॉम to express the starting point that we have started the action from. जिथून तुमचा ऍक्शन काय झाला? beginning झाला. So here is the direction that she has returned from town. Here see that the town is shown and the direction is. She has returned from town. म्हणजे ती तिथून आली. म्हणजे तिचं स्टार्टिंग पॉइंट काय? टाउन. So to express such a starting point we use from. आपण कशाचा वापर करतो? फ्रॉम चा वापर. Then along. They walk along the row of house. They walk along the row of houses. There are many gift shops along Jalan Chowk Kit. Okay. They walk along the row of houses. ऐसा मराठी करता क्या तो? Along. ऐकलाय का शब्द? याच्याबद्दल ऐकलाय, बघितलाय? अलॉंग. अलॉंग आणि टू मध्ये काय फरक आहे? दे वॉक टू द रो ऑफ हाऊसेस. दे वॉक टू द रो ऑफ हाऊसेस चा अर्थ काय होतो? की ते कुठे चाललेले आहे? रो ऑफ हाऊसेस कडे चाललेले आहे. म्हणजे टू हा जो आहे तो काय वापरते? कडे किंवा ला. आणि अलॉंग काय म्हणते? ने. If you are going on the way, okay, in a straight direction. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादी स्ट्रेट डिरेक्शन सांगायचं असतं ना, की मी रस्त्याने चाललो आहे, इंग्रजीत म्हणायचं मी रस्त्याने चाललो आहे. काय म्हणा? मी रस्त्याने चाललो आहे. I'm walking along the way. असं नाही म्हणा आय एम वॉकिंग टू द वे नाही म्हणा. आय एम वॉकिंग टू द वे. आय एम वॉकिंग टू द वे चा अर्थ काय होतो? आय एम वॉकिंग टू द रोड. रोड. ओके. आय एम वॉकिंग टू द रोड अँड आय एम वॉकिंग अलॉंग द रोड. टेल मी व्हॉट इज द डिफरन्स? आय एम वॉकिंग टू द रोड अँड आय एम वॉकिंग अलॉंग द रोड. हाँ, I am walking to the road चा अर्थ काय होतो? I am walking to the road चा अर्थ रोडकडे जाताय. म्हणजे तुम्ही रोडवर नाही. ओके. I am walking to the road. ओके.
आय एम वॉकिंग टू द रोड म्हणजे मी रस्त्याकडे जातो, म्हणजे तुम्ही रस्त्यावर नाही, रस्त्यावर नाही. बट आय एम वॉकिंग अलॉंग द रोड म्हणजे तुम्ही रस्त्यावर आहात. समजलं टू आणि अलॉंग मधला फरक? मी रस्त्याने जात आहे याचा अर्थ यू आर ऑलरेडी ऑन द वे. ओके, तर जेव्हा मी रस्त्याने जात आहे असं म्हणायचं आहे तर तेव्हा अलॉंग वापरतात आहे ना. आणि आय एम वॉकिंग टू द रोड म्हटलं तर मी रस्त्याकडे जात आहे. आय एम वॉकिंग अक्रॉस द रोड म्हटलं तर रस्त्याच्या पलीकडे जात, मीन्स यू आर क्रॉसिंग इट. सो अक्रॉस दॅट सेज यू आर क्रॉसिंग द डिस्टन्स इन ए अपोजिट डिरेक्शन. ओके, म्हणजे असं आहे की तुम्ही असं जाताय, रस्ता कसा असेल, असा सरळ असेल, तुम्ही कसे गेले, असे गेले, तुम्ही त्याला काय केलं, क्रॉस केला. सो अक्रॉस, we use a preposition across if you are crossing the that location or a place. If you are going straight, so if you are going straight in the same direction, then you can use a word along. I walked along the row of houses. So I walked along the row. Suppose these are the row of houses and you are walking in the same straight directions of that houses. So then you are walking along. Then I will use along. काय म्हटलं का? त्या टाइमला मी along use करेल. ज्या टाइमला मी त्या रोडवर चालत आहे. हा, सरळ जात आहे जेव्हा आपण त्याच म्हणजे जे म्हणतोय नाही का त्या रस्त्याने जात आहे. जनरली मराठीत हा जो शब्द वापरतो नाही का, ने, है ना, तेव्हा आपण काय करतो अलॉंग, कारण की आपण सेम डायरेक्शन सांगतो आणि तुम्ही त्याच रस्त्याने असता किंवा त्याच प्लेसवर असता. युअर प्लेस अँड द वे इज इन ए स्ट्रेट वे. तो त्या स्ट्रेट असते, स्ट्रेट मार्ग असते, तेव्हा आपल्याला काय करायचं असते, अलॉंग वापरायचं असते. हा, देन अक्रॉस. अक्रॉस वी यूज व्हेन वी क्रॉस द वे. म्हणजे तो जसा आता ही जी जीप आहे ती रस्त्याने येत आहे, म्हणजे इथे तुम्ही काय वापरा, अलॉंग वापरणार, अलॉंग वापरणार. अँड यू आर, दिस इज अ वे अँड यू आर क्रॉसिंग इट. त्या वेला तुम्ही काय करताय, क्रॉस करताय. सो युअर प्रेपोजिशन इज अक्रॉस. द बॉयज रॅन अक्रॉस द रोड. या बॉयजनी काय केलं, त्या रोडला काय केलं, क्रॉस. जनरली आपण असंच करतो, गाडी येत आली आपण इकडे क्रॉस करत राहतो, है ना, गाडी येऊन जाते तुम्ही क्रॉस करायचे राहता, मग काय होतं, मरतात नाही, ऍक्सिडेंट होते, डायरेक्ट मरायचं नाही आपल्याला. तर यू आर क्रॉसिंग इट. ओके, सो व्हेन वी यूज with the sense of crossing something, okay, in a opposite direction of a particular object or a place, then we use a preposition across. See, across means on the opposite side. Across अर्थ काय होतो, when we express something opposite side, म्हणजे ते जसं रोड असा सरळ येतोय आणि तुम्ही त्याला काय करताय, त्याच्या opposite साइडनी क्रॉस करत. So means on the opposite side. The boy swam across the pond. The boy swam across the pond. म्हणजे आता असं तलाव असेल नाही का, आता तलाव म्हटलं तर तो काय स्क्वेअर मध्ये असेल, तो काय करू शकतो, असा एक होऊ शकतो, म्हणजे त्याने काय केलं, त्या पॉइंटला क्रॉस केला, असा एक होऊ शकतो, तो असा एक क्रॉस करू शकतो तो, कारण की पॉइंटचे काय असं पर्टिक्युलर डायरेक्शन नाही. तर तुम्ही ज्या पद्धतीने त्याला काय करताय, अपोजिटली क्रॉस करत आहे, तेव्हा तुम्ही अक्रॉस या प्रिपोजिशनचा उपयोग करू शकता. सर पॉइंट म्हणजे काय होतं सर? तलाव. तलाव. तळ म्हणतो ना आपण, तलाव किंवा तळ जे म्हणतो नाही का, त्याला पॉइंट म्हणतात. दे आर रनिंग अराउंड द ट्री. They are running around the tree.
आता दे आर रनिंग अराउंड द ट्री. अराउंड नो डिरेक्शन आहे, गोल गोल फिरणे. त्याला आपण काय म्हणतो मराठीत भोवती म्हणतो ना. भोवती का भोवती? भोवती गोल गोल. मला समजत नाही दे आर रनिंग गोल गोल द ट्री. गोल गोल फिरत आहे आपण असं म्हणतो भोवती. दे आर रनिंग अराउंड द ट्री. ते मराठीत कसं म्हणणार? ते झाडाच्या भोवती फिरत आहे. ओके. सो अराउंड वी यूज अराउंड अँड राउंड. राउंड पण वापरतो आपण. इंटरप्रेट आहे का इथे? राउंड आणि अराउंड. अराउंड मध्ये काय फरक आहे? राउंड अँड राउंड मध्ये फेरी मारतात. राउंड आणि गोल. राउंड म्हणजे राउंड अँड राउंड त्याला नाही, राउंड अँड राउंड दोन राउंड नाही, एकच वेळा लिहिलं ना आपण. अराउंड आणि राउंड मधला काय फरक आहे? सेम आहे की फरक आहे? दोघांचा अर्थ सेम होतो. Informal round can be an informal alternative to around. It is used to describe the movement or position of something. This is not the case with other usages of these words. नाही नाही, एक राउंड वगैरे नाही. सी अराउंड म्हणजे मोर फॉर्मल यूज जो आहे तो अराउंडच आहे, राउंड नाही आहे. म्हणजे फॉर्मली अराउंड हा शब्दच वापरतो जेव्हा मुवमेंट गोल गोल असे आपण एक्सप्रेस करतो. समटाइम्स इन ए इन्फॉर्मल वे. ओके, म्हणजे इन्फॉर्मल, फॉर्मल आणि इन्फॉर्मल मध्ये काय फरक आहे? जे लँग्वेज आपण यूज करतो ना, बुकामध्ये यूज करतो, रायटिंग मध्ये यूज करतो, ती फॉर्मल असते. ओके, इन्फॉर्मल लँग्वेज काय असते की दॅट वी यूज इन स्पीकिंग. बरोबर आहे. जसं लोकांसोबत आपण बोलतो तर ते बोलताना कोणती लँग्वेज वापरतो आपण? इन्फॉर्मल लँग्वेज वापरतो. दॅट इज नॉट हॅव्हिंग सच अ मॅनर ऑर एटिकेट. वी जस्ट स्पीक. ओके, सो